आज तर आहे ना मम्मीकडून चांगलीच आहे ना मी अशी हेअरस्टाईल घालून घेतली. तर काय झालं तुम्हाला सांगते सगळं पहिल्यापासून. असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर इकडे ना सकाळी उठले होते आणि त्याच्यानंतर आहे ना अंघोळ करून घेतली लगेच, कारण की ना टाईम पण खूप झाला होता, कारण की ना 9 वाजून गेले होते. तर इकडे लगेच मी माझं आवरायला घेतलं होतं आणि आवरून झालं. त्याच्यानंतर आहे ना इकडं खूप दिवस झालं म्हणलं चहा पण आपण काय पिलं नाही. तर मस्त दुधाचा चहा होता आणि त्याच्यासोबत पाव खाल्ले आणि खूप दिवस झाले ना आम्हाला खोबऱ्याची वाटी संपली होती. तर तेच काढायचे होते. तर इकडे ना मस्त खोबऱ्याच्या वाट्या काढून घेतल्या आणि ह्या 2 नारळांमध्ये ना पाणी होतं, मी तसेच ठेवले. आणि त्याच्यानंतर म्हणलं मम्मी माझ्या केसांना ना तेल लावून दे, कारण की ना खूप दिवस झाले मी तेल पण लावलं नव्हतं केसांना, कारण की ना मला केसांना तेल लावायला आणि विंचरायला ना खूप असा कंटाळा येतो. तर तेल लावायच्या खाली ना इकडं मम्मीकडून ना मी चांगलीच अशी हेअरस्टाईल घालून घेतली. तर आहे ना इकडं मम्मी माझी सागरवेणी घालून देत होती. तर तुम्ही घालता की नाही तुमच्या मम्मीकडून मला नक्की सांगा. तर एक साईडची ना घालून झाली होती, आता दुसऱ्या साईडचं चालू होतं. तर दोन्ही पण घालून झाले होते आणि इकडे खालते ना मस्त वेणी घालून दिली होती. पण थांबा रबर लावलं नाही, आता तुम्हाला रबर लावलं की दाखवते. तर इकडे बघा मस्त माझ्या मम्मीने ना माझे केस विंचरून दिले होते. तर आधीमध्ये ना मी अशी विंचरून घेतच असते. आणि त्याच्यानंतर आमच्या इकडे ना 2 दिवस झालं काही पाऊसच नाही. तर तुमच्या इकडं आहे की नाही मला नक्की सांगा. तर म्हणलं चला आज आहे ना गुड्ड्यान त्यांना पण आहे ना सुट्टी होती, कारण की ना पावसामुळे आमच्या इकडे ना सुट्ट्यात मुलांना. तर तिच्याकडे गेले होते आणि त्याच्यानंतर आहे ना ती मला हे मिरचीचं झाड दाखवत होती की दीदू मी आहे ना हे मिरचीचं झाड लावले आणि त्याला बघ ना आता कशा मिरच्या यायला लागल्यात. तर खरंच खूप ना अशा मिरच्या यायला लागल्यात त्याने नाही, खूप तिखट मिरची आहे. तर मस्त झाड लावलेले तिनं. आणि त्याच्यानंतर ना माझं एक पार्सल आलं होतं, तेच पार्सल आणायला मी गेले होते. आणि त्याच्यानंतर ना इकडं मला मोठा ब्लॉग शूट करायचा होता, तो मी करून घेतला. तर उद्यापर्यंत येईल. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या